Hello and welcome back to SG classes. In this video, we will learn linear equation in two variables, practice set 1.2, question number 2, third sum. So let's get started. सो आता हे आपले टेबल्स आहेत दोन्ही. सो टेबल्स ड्रॉ करा लवकर चला. मग आता काय करायचं, आपल्याला पहिलं टेबल सॉल्व्ह करायचं. सो आपण पहिलं इक्वेशन कन्सिडर करू. सो आपलं पहिलं इक्वेशन काय आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 इक्वेशन आहे. सो याच्यामध्ये काय करतो आपण, कोणतीतरी एक्स ची व्हॅल्यू सपोज करायची आणि त्या बेसिसवर आपल्याला काय करायचं, वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो लेट सपोज करू आपण, लेट एक्स इज इक्वल टू, लेट एक्स ची व्हॅल्यू काय करू आपण, 1 सपोज करू. सो जर एक्स ची व्हॅल्यू 1 घेतली तर काय भेटेल, मग आपल्याला इक्वेशन काय बनल, 1 प्लस वाय इज इक्वल टू 0. सो हा 1 प्लसला आहे, इज इक्वल टूच्या त्या साईडला गेल्यावरती काय होणार, मायनस. सो वाय ची व्हॅल्यू काय भेटेल आपल्याला, 0 मायनस 1. सो 0 मायनस 1 काय येणार, मग वाय इज इक्वल टू 0 मायनस 1 काय येणार, मायनस 1. सो ज्यावेळेस आपण एक्स ची व्हॅल्यू 1 सपोज केली होती त्यावेळेस आपल्याला वाय काय भेटला, मायनस 1. सो आपला पॉइंट काय बनणार मग, 1, मायनस 1. सिमिलरली तसंच काय करू आपण, लेट एक्स ची व्हॅल्यू आता काय सपोज करू, 2 घेऊ. सो जर एक्स ची व्हॅल्यू 2 सपोज केली तर काय होईल, मग इक्वेशन काय बनन आपलं, 2 प्लस वाय इज इक्वल टू 0. सो प्लस 2 प्रेझेंट आहे, प्लस 2 इज इक्वल टू त्या साईडला गेल्यावरती काय होणार, मायनस 2. सो वाय ची व्हॅल्यू काय बनणार मग, 0 मायनस 2. सो मग वाय इज इक्वल टू काय येणार, 0 मायनस 2 काय येणार, मायनस 2. सो यावेळेस मग आपण एक्स ची व्हॅल्यू आता 2 सपोज केली होती त्यावेळेस आपल्याला वाय ची व्हॅल्यू किती भेटली, मायनस 2. सो पॉइंट काय बनेल मग आपला, 2, मायनस 2. सेम तसंच लेट एक्स ची व्हॅल्यू आपण काय सपोज करू आता, 3 सपोज केली. सो एक्स ची व्हॅल्यू 3 सपोज केली तर काय भेटेल मग आपल्याला, 3 प्लस वाय इज इक्वल टू 0. प्लस 3 प्रेझेंट आहे, प्लस 3 इज इक्वल टूच्या त्या साईडला गेल्यावरती काय होणार, मायनस 3. सो वाय ची व्हॅल्यू काय भेटेल मग, 0 मायनस 3. सो वाय इज इक्वल टू 0 मायनस 3 काय येणार, मायनस 3. सो ज्यावेळेस आपण आता 3 पुट केली होती व्हॅल्यू त्यावेळेस आपल्याला काय भेटली, मायनस 3. सो पॉइंट काय बनेल आपल्याला, 3, मायनस 3. सो सेम मेथडनी आपण आता काय करू, सेकंड टेबल सॉल्व्ह करू. सो आता आपल्याला सेकंड टेबल सॉल्व्ह करायचं आहे. सो आपण सेकंड टेबल साठी आता सेकंड इक्वेशन लिहू. सेकंड इक्वेशन काय आपलं, 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. सो आता आपण काय सपोज करत होतो, एक्स ची व्हॅल्यू सपोज करत होतो आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करत होतो. आता आपण ह्या सम साठी काय करू, वाय ची व्हॅल्यू सपोज करू. सो त्याच्याने काही फरक पडणार नाही. सो लेट, जर मी वाय ची व्हॅल्यू 1 सपोज केली, जर वाय ची व्हॅल्यू 1 सपोज केली तर काय भेटेल आपल्याला, इक्वेशन काय बनन, 2x मायनस वायच्या ठिकाणी 1 इज इक्वल टू 9. सो मायनस 1 प्रेझेंट आहे, मायनस 1 जर इज इक्वल टू त्या साईडला गेल्यावरती काय होणार, प्लस 1. सो इथे येईन 2x इज इक्वल टू 9 प्लस 1. सो 2x इज इक्वल टू 9 प्लस 1 किती येणार, 10. सो 2x, सो 2x प्रेझेंट आहे म्हणजे काय, 2 आणि x च्या मध्ये काय, मल्टिप्लिकेशनची साईन आहे. सो 2 जर इज इक्वल टू त्या साईडला गेल्यावर काय होणार, डिवाइड. सो x ची व्हॅल्यू काय भेटेल मग आपल्याला, 10 डिवाइड बाय 2. सो x इज इक्वल टू 10 डिवाइड बाय 2 काय येणार, 5. सो ज्यावेळेस आपण x ची व्हॅल्यू, ज्यावेळेस आपण y ची व्हॅल्यू 1 सपोज केली होती त्यावेळेस आपल्याला x ची व्हॅल्यू काय भेटली, 5 भेटली. सो आपला पॉइंट काय बनेल मग आता इथे, 5, 1. सेम आता करू, लेट y ची व्हॅल्यू काय सपोज करू, 3 सपोज करू. सो y ची व्हॅल्यू जर 3 सपोज केली तर 3 सपोज केल्यावरती काय होणार, 2x मायनस 3 इज इक्वल टू 9. सो मायनस 3 आहे, मायनस 3 इज इक्वल टूच्या त्या साईडला गेल्यावरती काय होणार, प्लस 3. सो 2x इज इक्वल टू 9 प्लस 3. सो 9 प्लस 3 किती येणार मग, 2x इज इक्वल टू 9 प्लस 3 इन आपला 12. 2 आणि x च्या मध्ये कोणती साईन आहे, मल्टिप्लिकेशनची साईन आहे. सो 2 इज इक्वल टूच्या त्या साईडला गेल्यावरती काय होणार, डिवाइड. सो x ची व्हॅल्यू काय भेटेल आपल्याला, 12 डिवाइड बाय 2. सो 12 डिवाइड बाय 2 म्हणजे काय भेटणार आपल्याला x ची व्हॅल्यू, x इज इक्वल टू 6. सो ज्यावेळेस आपण y ची व्हॅल्यू 3 सपोज केली होती त्यावेळेस आपल्याला x ची व्हॅल्यू काय भेटली होती, 6. सो पॉइंट काय बनणार आपला, 6, 3. सो आता आपण नेक्स्ट काय सपोज करू, प्रत्येक वेळेस आता पॉझिटिव्ह का घ्यायचे, निगेटिव्ह पण घेऊ शकतो. लेट
जर वायची व्हॅल्यू मी आता काय सपोज केली -1 सपोज केली, -1 घेतली, -1 घेतली तर काय भेटेल मग आता, सो 2x मायनस वायच्या ठिकाणी काय येणार -1 इज इक्वल टू 9. हे इक्वेशन झालं. आता दोन्हीकडे मायनस साइन आहे, सो मायनस मायनस काय बनन आपलं प्लस. सो इथे इक्वेशन काय बनन 2x मायनस मायनस प्लस 1 इज इक्वल टू 9. सो हा +1 आहे, +1 इज इक्वल टू त्या साईडला गेल्यावर काय होईल -1. सो 2x इज इक्वल टू 9 - 1. सो 2x इज इक्वल टू 9 - 1 किती येणार 8. सेम 2 आणि x च्या मध्ये काय आहे मल्टिप्लिकेशनची साइन आहे, 2 मल्टिप्लाय बाय x इज इक्वल टू 8. सो मल्टिप्लायचा 2 इकडे गेल्यावरती काय होणार डिवाइड. सो x ची व्हॅल्यू काय भेटेल आपल्याला 8 डिवाइड बाय 2. सो x ची व्हॅल्यू काय भेटली मग 8 डिवाइड बाय 2 काय येणार 4. सो ज्यावेळेस आपण y ची व्हॅल्यू आता -1 सपोज केली होती त्यावेळेस आपल्याला x ची व्हॅल्यू काय भेटली 4. सो आपला कोऑर्डिनेट काय बनल 4, -1. सो आता आपल्याला काय करायचंय, हे जे पॉइंट्स भेटले हे आपल्याला काय करायचे ग्राफ वरती रिप्रेझेंट करायचे. सो ग्राफ वरती रिप्रेझेंट करूयात. सो हा आपला फर्स्ट टेबल आहे आणि हा आपला सेकंड टेबल आहे. दोन्ही टेबल आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत. आता आपल्याला या दोन्ही टेबल्सचे काय करायचे ग्राफ प्लॉट करायचे. सो लेट्स गो टू द ग्राफ पेज. सो हे आपलं ग्राफ पेज आहे. या ग्राफ पेज वरती आपल्याला काय करायचं हे जे दोन्ही लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहेत हे प्लॉट करायचे. सो सगळ्यात पहिलं लिनियर इक्वेशन घेऊयात. सो आपला सगळ्यात पहिला पॉइंट आहे 1, -1. सो 1, -1 प्लॉट करूया. सो 1, -1 कुठे येणार इथे x ऍक्सिस वरती 1 जायचं आणि y ऍक्सिस वर आपल्याला कुठे जायचं -1 कडे जायचं. सो इथे पॉइंट असं आपला 1, -1 पॉइंट. सेकंड पॉइंट आहे आपला 2, -2. x ऍक्सिस वरती 2 घ्यायचा आणि y ऍक्सिस वरती -2. सो इथे पॉइंट असं आपला 2, -2 चा पॉइंट. थर्ड पॉइंट आहे आपला 3, -3. सो x ऍक्सिस वरती 3 आणि y ऍक्सिस वर कुठे जायचं -3. सो इथे पॉइंट असं आपला 3, -3. सो आता हे जे 3 पॉइंट्स आहेत या 3 पॉइंट्स मधून पास होणारी आपल्याला काय करायची एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. सो ही जी आपली ब्ल्यू कलरची आहे ही लाईन काय आहे आपलं हे जे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे x + y = 0 ह्याचा ग्राफ आहे. सो आपण आपलं इथे काय करू फर्स्ट इक्वेशन लिहूयात x + y = 0. सेम मेथडनी आपल्याला काय करायचं आहे आता सेकंड टेबल प्लॉट करायचं आहे आणि सेकंड इक्वेशन प्लॉट करायचं आहे. सो सेकंड टेबल प्लॉट करूयात. सो फर्स्ट पॉइंट आहे सेकंड टेबल मधला 5, 1. सो 5, 1 कुठे येणार x ऍक्सिस वरती 5 आणि y ऍक्सिस वर कुठे जायचं 1. सो इथे पॉइंट असं आपला 5, 1. तसंच नेक्स्ट पॉइंट आहे आपला 6, 3. सो x ऍक्सिस वरती 6 आणि y ऍक्सिस वर कुठे जायचं 3. सो इथे असं आपला 6, 3 पॉइंट. थर्ड पॉइंट आहे आपला 4, -1. सो x ऍक्सिस वरती 4 वरती आणि y ऍक्सिस वर कुठे जायचं -1. सो इथे पॉइंट असं आपला 4, -1. सेम मेथडनी आता काय करायचं हे जे 3 पॉइंट्स आहेत या 3 पॉइंट्स मधून पास होणारी आपल्याला काय करायची एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. सो ही जी ऑरेंज कलरची लाईन आहे ही काय आपलं जे सेकंड इक्वेशन आहे याचा ग्राफ आहे. सो आपण सेकंड इक्वेशन लिहूयात. So this is the graphical representation of these two linear equation in 2 variables.